नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, स्टोरी चॅनलबद्दल आज मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आणि स्टोरी चॅनल कसं म्हणजे स्टोरीचे जे व्हिडिओ आहे ते कशाप्रकारे त्या ठिकाणी क्रिएट करायचे, कशाप्रकारे एडिट करायचे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कृपया व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुमचे जेवढे काही स्टोरी चॅनल रिलेटेड डाऊट आहे तेवढे सगळे डाऊट मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. बघा, काय होतं माहिती आहे का, स्टोरी चॅनलवर तुम्ही वर्क करता, बट काही स्टोरी चॅनल जे आहे ते त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होते आणि काही स्टोरी चॅनल आहे त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होत नाही. तर बघा, आपल्याला अशा प्रकारचे स्टोरी चॅनलवरती काम करायचं आहे जे व्हिडिओ आपण स्टोरीचे बनवलेले आहे ते निश्चितच त्या ठिकाणी मॉनिटाईज झाले पाहिजे, ते आपलं चॅनल त्या ठिकाणी ग्रो झाले पाहिजे. आणि यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी काहीही अडचण न येता, म्हणजे पॉलिसीच्या विरुद्ध न जाता त्या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे त्या ठिकाणी यशस्वीरित्या मॉनिटायझेशनसुद्धा झालं पाहिजे. तर बघा, स्टोरी कशाप्रकारे क्रिएट करायची, ती स्टोरी आपल्याला कुठून घ्यायची आणि ती एडिट कशी करायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे. कृपया व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, कारण की बऱ्याच महिलांचे त्या ठिकाणी मला कमेंट आलेले आहे की दादा, आम्ही फेस दाखवून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवू शकत नाही आणि फक्त आम्ही त्या ठिकाणी व्हॉईस देऊ शकतो. बट स्टोरी चॅनलला एवढीच अट आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा व्हॉईस आहे तो त्या ठिकाणी देणं तुम्हाला कंपल्सरी आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता आपण डायरेक्टली येऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. ठिकाणी आलेलो आहे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती. आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून काय करायचं आहे, VN ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी VN ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन VN ॲप्लिकेशन असं त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे. बघा, या ठिकाणी हे ॲप्लिकेशन ओपन करणार आपण. या ठिकाणी जसं ॲप्लिकेशन ओपन केलं तसं तुम्हाला या ठिकाणी प्लसवालं चिन्ह दिसत आहे. ह्या प्लसवाल्या चिन्हामध्ये काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केलं त्याच्यानंतर सेव्ह बटन दिसतं तुम्हाला खाली, सेव्ह ग्रीन कलरचं. या ठिकाणी सेव्हवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे गॅलरीमधले सगळे काही त्या ठिकाणी ओपन होईल, फोटोज वगैरे. आता तुम्हाला गुगलवरून एक प्लेनवाला फोटो या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे, प्लेनवाला, जे की प्लेनवाला फोटो यूज केल्यानंतर तुमच्या चॅनलवरती त्या ठिकाणी कॉपीराईट वगैरे येण्याचे जे चान्सेस राहते ते फार कमी राहते. या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेतलेला आहे प्लेनवाला रेड कलरचा. या ठिकाणी सिलेक्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला इथून करायचं नेक्स्ट. बघा, या ठिकाणी नेक्स्ट बटन दिसतं आहे. या नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केलं. आता तुम्ही एंटर झाला या ठिकाणी VN ॲप्लिकेशनमध्ये. आता या ठिकाणी हा जो ब्लॅक कलरचा पार्ट दिसतो याच्यावरती क्लिक करायचं, याला डिलीट करायचं आहे. याला डिलीट केलं. आता ही झाली तुमची 3 सेकंदाची इथे या ठिकाणी व्हिडिओची स्क्रिप्ट तयार होणार आहे. 3 सेकंद या ठिकाणी दिसते. तर याचा जो टाईम आहे ह्या ठिकाणी आपल्याला वाढवायचा आहे. बघा, या ठिकाणी 3 सेकंद दिसते तुम्हाला. तर याचा टाईम वाढवण्यासाठी काय करायचं आहे, ह्या स्क्रिप्टवरती टच करायचं आहे. टच केलं तुम्ही याच्यावरती फोटोजवरती, तर बघा ह्या ठिकाणी दोन्ही बोटाने काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं. याला असं जवळ घ्यायचं आहे, जेवढं ॲडजस्ट करायला येईल तेवढं. आणि त्याच्यानंतर हावाला जो पार्ट दिसतो ना तुम्हाला एंडिंगवाला, त्या पार्टवरती टच करायचे आणि त्याला प्रेस करून बाजूच्या साईडला, राईट साईडला ओढायचं आहे. बघा, या ठिकाणी प्रेस करून मी त्याला ओढत आहे. या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे, या ठिकाणी टायमिंग वाढत आहे. या ठिकाणी आपले जे व्हिडिओचं आहे त्या ठिकाणी आपलं टायमिंग वाढत, जेवढी आपली स्क्रिप्ट बनणार आहे तेवढं आपल्याला त्याची फोटोची लेंथ काय त्या ठिकाणी वाढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण 10 ते 12 सेकंदाची स्क्रिप्ट बनवूया आणि तुम्हाला वाटेल तेवढी तुम्ही बनवू शकता. 17 सेकंद आहे, या ठिकाणी 17 सेकंदाची बनवूया आपण. झालं या ठिकाणी आतापर्यंत. आता मेन महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी आता आपण जी स्क्रिप्ट घेतलेली आहे ती स्क्रिप्ट आपण काय केलेली आहे, गुगलवरून घेतलेली आहे. ती कशी घ्यायची आहे ही तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. बट मी जी स्क्रिप्ट घेतलेली आहे ती स्क्रिप्ट मी नोटपॅडमध्ये ह्या ठिकाणी काय केलेली आहे, घेऊन ठेवली. बघा, ह्या ठिकाणी टेक्स्ट दिसतं आहे तुम्हाला. टेक्स्टवरती सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी क्लिक केलं त्याच्यानंतर खाली डबल टेक्स्ट दिसतं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड होल्डिंग म्हणजे फर्स्ट दिसतं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर टच केलं तर या ठिकाणी ॲड हेडिंग इन, याला असंच राहू द्यायचं आहे. तर आता मी या ठिकाणी कॉपी केलेली जी स्क्रिप्ट आहे ती घेणार आहे. बघा, ह्या ठिकाणी मी कॉपी करून गुगलवरून ह्या ठिकाणी पेस्ट केलेली आहे नोटपॅडमध्ये. आता मी याला करेल सिलेक्ट, याला सिलेक्ट करेल, ऑल सिलेक्ट केलं मी याला. आता ह्या ठिकाणी कॉपीचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला वरती, या ठिकाणी मी कॉपी करेल याला. या ठिकाणी कॉपी केलं, ही झाली माझी स्क्रिप्ट कॉपी. आता ही कॉपी केलेली स्क्रिप्ट मी काय करेल, या ठिकाणी ॲड हेडिंगवरती काय करेन, याला प्रेस करून धरण आणि या ठिकाणी काय करेल, मी पेस्ट करेल. बघा, या ठिकाणी झाली पेस्ट. बरोबर. आता मला वाटली तशी मी त्या ठिकाणी साईज जी याची कमी जास्त करू शकतो. बघा, या ठिकाणी मला जेवढी लागली तेवढी साईज कमी जास्त मी करू शकतो. बघा, या ठिकाणी त्याला मला एवढी साईज लागते. तर बघा, आता मला काय करायचं आहे, ही जी स्क्रिप्ट आहे ना अशी दम्मादम्मानं वरती या ठिकाणी मूव करायची, म्हणजे दम्मादम्मानं वरती गेली पाहिजे. यासाठी मला काय करायचं आहे,
की फ्रेमचा यूज करायचा आहे. तर की फ्रेमचा यूज कसा करायचा आहे हे सुद्धा मी आत्ताच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या अगोदर बघा या ठिकाणी तुम्हाला याची साईज वाढवून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला या ठिकाणी टच करायचं, या ठिकाणी साईज वाढवून घ्यायची, या ठिकाणी टच करून या ठिकाणी प्रेस करायचं आणि या ठिकाणी साईज वाढवून घ्यायची. जेवढी आपला फोटो आहे तेवढा, जेवढी स्क्रिप्ट आपल्याला बनवायची तेवढी आपल्याला 17-18 सेकंदाची बनवायची. त्यामुळे आपण 17-18 सेकंदापर्यंत एंडिंगपर्यंत याला वाढून घेतलं. झालं वाढून. आता हे जे दिसतं तुम्हाला ग्रीन कलरचं आजच्या व्हिडिओवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं तर ही जी आहे स्क्रिप्ट तुमची मूव ऑन होईल आणि याची जी तुमची झूम आहे त्याला कमी जास्त झूम तुम्ही करू शकता. या ठिकाणी आपल्याला साधारणतः एवढं झूम ठेवू आपण याला आणि याला काय करायचं आहे, दाबून खाली ओढायचं आहे. या ठिकाणी एंडपर्यंत घ्यायचं इथपर्यंत, जेणेकरून आपली स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंटला या ठिकाणी घेतलं तुम्ही तर या ठिकाणी की फ्रेम दिसत आहे तुम्हाला. हे की फ्रेमवरती जे आहे ते तुम्हाला टच करायचे, प्लस करायचे. झालं. आता याला समोर घ्यायचं आहे. नेक्स्ट करत जायचं आहे. या ठिकाणी समोर असं स्क्रिप्ट तुम्हाला पळवायची आहे. त्यानंतर डबल तुम्हाला की फ्रेमचं ऑप्शन दिसतं आहे. आता की फ्रेमवरती टच करायचे केलं. आता तुम्हाला वाटेल तशी स्क्रिप्ट जी आहे ती वरती नेऊ शकता तुम्ही. ह्या ठिकाणी बघा इथपर्यंत मला वरती न्यायची आहे, इथपर्यंत मला न्यायची आहे. तर बघा आता ही झाली माझी तिथपर्यंत. बघा ॲटोमॅटिक पळायला सुरुवात होईल. तर बघा आजच्या ह्या ठिकाणी तुमचं चालू झालेलं आहे. बघा या ठिकाणी ॲटोमॅटिकली कशी रन करत आहे बघू शकता तुम्ही. तुमच्यासमोर मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि असा कंटेंट जर बनवलं ना तुम्हाला 100% त्या ठिकाणी यूट्यूब तुमचं मॉनिटायझेशन करते. आता बघा वाचायची कशी, या ठिकाणी माझा मी व्हॉईस ओव्हर देईल. या ठिकाणी व्हॉईसचं वगैरे चिन्ह राहतं. या ठिकाणी व्हॉईस कसं द्यायचा आवाज, या ठिकाणी बघा या ठिकाणी स्पीकरचं चिन्ह दिसतं तुम्हाला, स्पीकरचं किंवा ह्या ठिकाणी हे पण दिसतंय तुम्हाला म्युझिकचं. ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केलं याच्यानंतर या ठिकाणी रेकॉर्ड दिसतंय बघा, रेकॉर्डवरती क्लिक करायचं आहे. रेकॉर्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं काय आहे, त्या ठिकाणी माईक चालू होईल. त्या ठिकाणी तुम्हाला परमिशन द्यायची, अलाव माईक करायचं आहे आणि या ठिकाणी होल्ड करायचं आहे. बघा या ठिकाणी आता 30 सेकंदात स्टार्ट होईल. आणि आता हे आपलं थोडा प्रॉब्लेम द्यायला लागले. बघा या ठिकाणी आता इथं प्ले केलं तर मग ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॉईस द्यायचा कसं द्यायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ जे की आपल्या जगत जीवनाचे पालनहार आहे. स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या संकटाच्या वेळी धावून येतात. आपल्या भक्तांना कसल्याही गोष्टीची कमी भासू नये, माझा भक्त कधीही निराश होऊ नये. बघा ह्या ठिकाणी आपण अशी स्क्रिप्ट वाचायची आणि जसं आपला स्पीड असेल बोलण्याचा तशा प्रकारे या स्क्रिप्टला आपल्याला मूव्ह करायचं आहे. तशा प्रकारे तिला वरती डायरेक्शनमध्ये फ्लो करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टोरी क्रिएट करायची आहे आणि ती स्टोरी कशी एडिट करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला येईल की तुम्हाला स्क्रिप्ट कुठून घ्यायची आहे, कोणत्या वेबसाईटून घ्यायची आहे. तो व्हिडिओ निश्चितच नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.